काळी, मरता मरता 1 मिनिटात, तरी तपोबळी जन्मधरी. आणि इतकी खतरा वासना ज्यानं जिंकली तो नराच्या यादीत आहे. लय वासना. 1 जणांनी इतकी तपश्चर्या केली, त्याच्या तपाच्या बळावर इंद्रपद भेटणारे. आता आपलं पद जातंय म्हणून ते डबडब करू लागलं. हो, आपलं पद जाऊ द्या वाटत नाही कोणालाच. बघा ना किती बेजार आहेत लोक आता वातावरणात. बापा झोपा नाहीत त्याला. आता त्याचे बेल्ट लहान करावं लागते त्याला, ते अलीकडे छिद्र पाडावं लागते. आपण मग त्यात पॅन्टी ढिल्या होत्या. लय बेजार न ते बेजार होते. जेवत नाही, झोपत नाही. ते का साधी का याची लाल, हिची नाही तिची. ही तर कोण्या दुकानात भेटती काय, हिचं काय नाही. ती मोठी अवघड खुर्ची आहे. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. आपली खुर्ची जाईल याच्याकरता इंद्राने प्रयत्न केला आणि महाराज आपल्या खुर्चीवर येणार आहे म्हणून इंद्रानं अप्सरा, उर्वंशी, तिलोत्तमा, मेनका, रंभा अशापैकी 1 जण आपली शिकिलीन तिला सांगितलं मागशील ते देतो. पण वाजव महाराजाचं. हो, कोण्या क्षेत्रात मोठं व्हायचं असेल ना तर काम्या सांभाळायला पाहिजे. काम्या ज्यांनाही सांभाळला का त्याचा बोकणाच वाजला. हो, राजकारणात मोठं व्हायचं असेल, काम शिल्लक असेल, लोक बोलत नाहीत, हे कामातूर आहे. व्यापारात मोठं व्हायचं असेल, काम सांभाळावं लागतं. नाही तर किती व्यापार करा, 13 कम 85, 90 कम 87, 0 पप्याच्या माईल लुगडं पण घेणं होईल. आणि सोयाबीन घेतली म्हणले 6 गाड्या आणि उरलं काहीच नाही, तिकडंच उडीलं. इतका काम आहे बेकार. हो, शैक्षणिक क्षेत्रात मोठं व्हायचं असेल तर काम सांभाळावं लागतो. डॉक्टर तुमच्या क्षेत्रात पण काम सांभाळावं लागतो. वैद्य नारायण असतो तो यत कामिनी निरस्थित हा वितरत्रो स्थित वात्सल्य हा. स्वतःची डॉक्टरची पत्नी सोडून जगातली कोणती स्त्री जर डॉक्टरकडे आली तर डॉक्टरनं तिला माय म्हणून तपासायचं. इतकी मोठी श्रेष्ठता कामाच्या याच्यात आहे. तो डॉक्टर शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं, शास्त्र. मग मला सांगा पंढरीनाथ बुवा, बाकीच्या लोकांना जर इतक्या चौकटी असतील तर आपल्याला किती असतील. हा, संप्रदायातल्या लोकांना जर मोठं व्हायचं असेल ना, मोठं व्हायचं असेल, पक्वादाचे बोल कमी असले तरी चालतील, स्वर कमी अधिक असले तरी चालतील, बाळ्या तुला कमी श्लोक असले तरी चालतील, पण जिच्याशी लग्न केलं ती एकटी सोडून दिली तर जगातल्या प्रत्येक स्त्रीला मायन बहीण म्हण, तू 1 नंबरचा महाराज. आणि तुझ्या पोटात का डब्बा उठला असेल तर तू किती पक्वाद वाजव, तुला एके दिवशी ढोलकी वाजायची वेळ येणार. हो हो. आणि गायकाच्या पोटात जर असा डब्बा उठला असेल तर बापू तुला एके दिवशी कडी वाजवावं लागेल. कडी तमाशात वाजित असते. हो खरं. आणि कीर्तनकाराला जर काम उत्पन्न झाला याला काय करावं लागेल माहितीये का, त्याच्या सतरंजा जमा करावं लागते. हो, म्हणजे त्याच्यावर घेतल्यावर बऱ्याच लोकांना हसू आलं. कीर्तनकाराला कसं काय सोडायचं. हा, हे डांब्यातला हाल्या आहे का, यानं तर जास्त जपायचं असतं. विठाला 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 अरे चित्रकाम इंद्राने सांगितलंय फसव, मागशील ते देतो. बाई दर्शनाला जात होती आणि महाराज दुनकीत होतो. बाई दर्शनाला जाची वाकोड करून महाराज दुनकायचं. एके दिवशी बाई म्हणली, काय हो तुम्हाला इतकी ॲलर्जी आहे आमची. बरोबर आहे ना शब्द, इंग्रजी शब्द आहे. ह्याला काही पाठ नाही, पण असं फिरून फिरून मला आली. म्हाताऱ्या अंगठा देणारे म्हणतात बिजी. मला फार टेन्शन आले आता. मग मी तर महाराष्ट्रातलं लोणी खालो, मला जरा नाही आलं. काय झालं, माझ्या गोळ्या थोड्या संपल्या. काय हो तुम्हाला आमची ॲलर्जी. महाराज म्हणले ॲलर्जी नाही बाई, पण मी साधू आहे, तू कशाला. मला पाया पडा वाटतंय. पड पड. 15 दिवस पाया पडू दिलं आणि 16व्या दिवशी बाई रडली. महाराज म्हणले काय झालं बाई. काय नाही बाई, लोक लय पापी येतं. महाराज म्हणले काय झालं. काय नाही, लोक म्हणले महाराजांनी तुझ्या संग लग्नच केलं. महाराज म्हणले कोण म्हणले. ती म्हणली तोंड कोणाकोणाचं पाहू आणि कोणाकोणाचं नाव सांगू, अख्ख्या तालुक्यातले लोक म्हणायलेत. महाराज म्हणले इतकं चांगलं वागू नये, लोक जर नाव ठेवत असतील ना मग आपलं लग्नच करू.
काम किती बेकार आहे बघा ना. काम म्हणजे प्लॅस्टिक लावलेली चॉकलेट, चोखलं तरी गोड लागन, कौरक चोखा संपत नाही. वरून प्लॅस्टिक लावल्यावर चॉकलेट गोड लागत असते का? आणि ती संपत असते का कुठं? या असं कामाचं आमिष आहे. हो, लय विचित्र काम ते काम. आणि मग ती म्हणली लग्न करायचंच का? बाई मग नशीब मोठं बाई, एवढे मोठे साधू मला मालक भेटायले. पण एक बोलू का, तर तुमच्या जटान ते नखन ती दाढी ती ओपत नाही बाई. ते काय त्या जटान ते काय ते कुठं केस पडत जाते, मी पिठलं करीन आणि त्याच्यात उडत जाते. ते नको माहिती काठवटीत आणि याच्यात ते इतकं नको. बरं मी येतो मग कटिंग करून. निघाला हे दाळ्या, त्या बाईचं ऐकून निघाला ना दाढीन कटिंगन. आणि मग लगेच ती म्हणली बाई ओपतं का? मी बघा ना किती काळे भोर केसन तुमचे, तर आता डवळे शिपीत लगेच वंगण लावलं. तेव्हा डाय नव्हती ना. एक जणाच्या बैलगाडीची वंगारी घेतली, वंगारी, आणि ते वंगणच लावलं. आणि काळा खाप मिशान गिशान असा पराच्या दिसचा 22 वर्षाचा तरुण आहे, पार गालो बसलेले फासोळ्याचा पिंजरा दिसायला. पण असं नाटक केलं सोंगाचं. हा, जन कटिंग दाढी गिडी केली. ते म्हणले पैसे. अरे मला पाय पडून दक्षिणा देत होता ना, आता पैसे? ते म्हणले तेव्हा तुम्ही महाराज होते म्हणून पाय पडून दक्षिणा देत होतो, आता तुम्ही महाराज कुठे? तुम्ही वंगण लावलंय. म्हणजे डाय मला काय म्हणता येत नाही. ते आता काही शिक्षण आपलं कमी आहे ना, त्याच्यामुळं आपल्याला कशाला उगा आगावपणा. ते वंगण डाय लावली. आणि हे असं कुठं महाराजाचं राहणं असतं का? लिपस्टिक लावली तुम्ही व्हाटाला, आणि मग तुम्हाला कसे पैसे देईन? ते म्हणले बरं एवढ्या माप नाही म्हणले, बवणीच्या पारी आलाच, माझ्या पोटात प्रश्न आहे, तुमचं ते भिक्षा मागायचं कटोरं ठेवून द्या. आणि एवढं एवढं कटोरं होतं महाराजाकडे. ते म्हणलं आता काय भिक्षा मागायची, आता मस्त ती स्वयंपाक करीन. ती कोणाला म्हणत असते, आता ती स्वयंपाक करीन. महाराज वजनातच झोपडीकडे निघाली, तर तिनं झोपडी पण फुकून दिली, वरी गेली. वरी गेली वरी, आणि वरून हसू लागली. कस काय महाराज, जमला फटका? मग महाराज म्हणले बाई आता कळालं, गंगा नाही पर्वकाळ नाही, काय को जटा उतारा. गंगा नहीं पर्वकाळ नहीं, काय को जटा उतारा. आशा तो केश नाशा, बहती रहे जमुना. ऐशी रांड ठकड़ी मिली, तो हजाम ले गया भगोना. इतका काम्या पांचट महाराज, इतका काम्या पांचट. आणि हा काम ज्यानं जिंकलाय तो नरे विठाला विठाला. सांगतो एक पुरावा. 27 मिनिटं आपले शिल्लक राहिले. मापात पाप करायचं नाही वा. हो हो हो, 25 मिनिटाला पण सोडणार नाही. 2 मिनिटाचं काऊन पाप घेऊ मी, आहे का नाही? हो, मापात पाप नाही करावं. ट्रॅक्टर किती महागायचं घ्यावं, आपला बांध आला की वळीला पाहिजे, दुसऱ्याच्या केळीत नाही घालायचं. ते हानीन रूम ज्ञान. विठाला विठाला विठाला. राजा हो, कामाचे फटके किती लोकांना बसलेत बघा. किती विचित्र काम आहे. इंद्र किती मोठा माणूस, चंद्र किती मोठा माणूस. माझ्या पवित्र नारदांची फजिती झाली. किती काम विचित्र आहे. रावण किती मोठा आहे सांगू तुम्हाला. त्याची एक चौक टिकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतो. कोण्या आमदाराची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला? रावणाच्या. किती मोठा रावण. पण पाहत्या रावणा काय झाले. 80,000 बायका विश्वाच्या मालकीनीकडे पापात्मक दृष्टीनं पाहिलं तर एवढा मोठा श्रीमंत रावण समुद्राच्या कडीवर फुकून द्याला, चंदनाच्या लाकडात फुकून. रावणाला काम, किती कामाची परिस्थिती विचित्र. आणि ज्यानं कामावर जे प्राप्त केला ती माणसं मात्र नराच्या यादीत आहेत. 450 वर्षापूर्वी, 350-400 वर्षापूर्वीचा कथा प्रसंग आहे. एका पवित्र डोंगरावर हरिभजनानं विश्व ढवळून काढलेला महात्मा, ज्याच्या वाणीनं यमसुद्धा थरथर कापतो असा महात्मा
ज्यानं स्वतःच्या बळावर, बुद्धीच्या भक्तीच्या बळावर यमाच्या डोक्यावर पाय दिला असा महात्मा, भक्तीच्या बळावर जगाचा बाप स्वतः मनानं येत होता असा महात्मा, मोक्षाला लाथ आणली असा महात्मा, मोक्ष कामाला ठुला असा महात्मा, त्या महात्म्याचं नाव आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. परंपरा भजना करता डोंगरावर गेले. लोक आत्ता म्हणते तो आमचं त्याला खपन. अरे सुंबळ्या, हे पहिल्यापासूनच घरानं चालू झालंय. तुमचं बरं झाल्यावर कोणाला ना कोणाला खपतच नसतं. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्हाला एक माहिती आहे का, ज्या आंब्याला कैऱ्या लागतात का त्याला शहाणे बी दगड हाणतात आणि मूर्ख सुद्धा दगड हाणतात. पुन्हा एक उपाय सांगू का, भजने पण दगड हाणतात, महाराज पण दगड हाणतात. कैऱ्या कधी लागत असतात? उन्हाळ्यात. आणि आंबट कधी खावं वाटतंय? उन्हाळ्यात. 10 वाजता नेहरी करायचा प्रसंगी, भाकरी येता, वांग्याचं भरीत आहे, चांगला घाशीव चटणी आहे आणि आंब्याचं झाड दिसलं. नेहरी करू गडे, पण हात पुरणं, जवळ दगड नाही, काळीचं रान, दगड नाही सुपारी फोडायला, हात पुरणं आणि काठी नाही आंबा पाडायला. चांगल्या कीर्तनकारानं बुट आणून आंबा पाडला. दृष्टांत संपला. त्या आंब्याला जर आंबाच नसता तर ह्यो कशाला गेला असता कीर्तनकार बोंबलत तिथं. म्हणजे मला एक म्हणायचंय, ज्या झाडाला फळ लागतं का त्याला कोणी दगड हाणतात. तुमचं बरं झालं ना प्रकाशराव, लोक टोचणे हानीतच असतात. विश्व निर्माण झालं त्यावेळेसपासून ही प्रथा आहे. चालत आहे, चालत आहे, चालत आहे, ते चालत राहते. ते एखाद्या माणसानं चांगला बंगला बांधावा, मानणारच नाहीत त्यानं काम केलं, त्याला गवसलं. मग त्याला जिथं गवसलं, तू पाय बरं, तुला काय गवसतीत का कोणी कटिंग केलेले केस तरी? कटिंग करून जे टाकतेत ना नावी दादा, ते गथुडं तुला गवसतक पाय सोंबळ्या. त्याला तर सोनं गवसलं, तुला गवसतीत का कापरं गवसतीत का पाय? अहो, त्यानं कष्ट केले, त्यानं महान अशा प्रकारचा प्रयत्न केला, हे सांगतच नाही, त्याला गवसलं. हे असं म्हणजे माणूस मोठा झाला की वैरत्व आहे. तुम्ही आम्ही मोठे आहेतच किती, तर आपल्याला वैर आहेत. तुकोबर आहे किती मोठे असतील महाराज. अनुरेनुया अनुरेनुया ओकडा, क्या बात है, ओकडा तुका आकाचा येवडा, तुका आकाचा येवडा. अनुरेनुया ओकडा, अनुरेनुया ओकडा, अनुरेनुया ओकडा, तुका आकाचा येवडा, तुका आकाचा येवडा. अनुरेनुया ओकडा, केळुनी चांडीले कलेवर, कलवार गिलोनी चांडीले कलेवर, केला भव भ्रमात मार, केला भव भ्रमात मार. अनुरेनुया ओकडा, अनुरेनुया ओकडा, तुका आकाचा येवडा. विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. तुका आकाशा एवढा. महाराज, ज्याची एवढी उंची आहे ती सहन होत असते प्रकाशराव? नाही सहन होत. एका डोंगरावर चिंतन करत तुकोबराय गेले. 3 डोंगर होते, भामचंद्र, भंडारा, गोरोडा.
डोंगर आहे. आता फार मोठं तुकोबारायचं मंदिर चालू आहे, फार मोठं. आदरणीय हरिभक्तीपरायण पंकजी महाराज गावडे अत्यंत असीम प्रयत्न तन मन धनानं अंतःकरणातल्या शरीरातल्या एका एका कणाकणापासून तुकोबारायच्या महतीचा मंदिराचा फार मोठा व्हावा असं त्यांच्या अंतःकरणातली ती सद्भावना. काल देऊला गेलो, भेट झाली विजेची वेळेस. अशा या देहूतल्या मालकांना खाली ओढण्यासाठी तुमच्या माझ्यातल्या काही पांचट लोकांनी त्या काळातल्या एका सुंदर स्त्रीला आपलंसं केलं. राजे हो सावधान. ज्याला मोठं व्हायचं का त्यानं विश्वातली जी स्त्री भेटन तिला जगदंबा समजायचं, तिला पार्वती समजायचं, तिला सावित्री समजायचं, तिला विटेवरची मालकीन रुक्मिणी आईसाहेब समजायचं. पराविया नारी रखुमाई समान. देवी समजायचं, देवी समजायचं. तो माणूस त्याला दगडा वापतील मरण नाही. मरण म्हणजे हे मृत्यूचं सांगत नाही, शंकेचं अपवादाचं हे कसल्याही प्रकारचं मरण नाही त्याला. हो, हामार येतो त्या गोष्टीतून. फक्त विश्वातल्या प्रत्येक स्त्रीला आपण जगदंबा समजा. माणूस मोठी होत असतात. मोठी भीष्म कशानं मोठे झाले? याच गोष्टीनं. मारुतीराय कशानं मोठे झाले? हे सांभाळण्यामुळंच मोठे झाले. महाराज पुराणातली जी लोक आहेत काही इतिहासातली ही एवढी मोठी झाली ती याच्याकरताच मोठी झाली. स्वामी विवेकानंद ज्या वेळेला शिकागोच्या परीक्षेकरता विदेशात पोचले, स्वामी विवेकानंदांची विद्वत्ता पाहिली एका स्त्रीने. काय विद्वत्ता होती महाराज. विवेकानंदांचा विवेक मोजता येत नव्हता प्रकाशराव, इतका विवेक होता. आणि म्हणून नाव शोभलं विवेकानंद. काय तो भारदस्त बांधा होता, काय तो बुद्ध्यांक होता. आणि एका स्त्रीने म्हणे अपेक्षा केली की असा सुंदर पती मला प्राप्त व्हावा की जेणेकरून या पवित्र देशाला यांच्यासारखे पवित्र सुपुत्र मी पुढे जन्माला आणील. तर विवेकानंदांच्या मुखारविंदातून वाक्य काय पडलं? माय एक केलं तर चालेल ना. वेगळा काम जर अंतःकरणात आणून असा विचार करण्यापेक्षा या सृष्टीत सुंदर माझ्यासारखे पुत्र जन्माला आणण्यापेक्षा मला जर लेकरू मानलंस तर किती बरं होईल ग. तू मलाच पुत्र मानणं, मलाच पुत्र मान, मलाच मलाच मलाच. मी तुला आई मानतो. म्हणून चंद्र सूर्य येतोपर्यंत नाव जिवंत महाराज फुकट राहत नाही. आपले पोट्टे पित्र घालतील कायची शंका आहे. हो, 200 एकर प्रॉपर्टी कमीले आपण. हो, मधात तसेच बद पडू दिले आणि बांधाच्या कडीला गेल्या उभाट्या आऊत आणतो, दुसऱ्याचा रान बारीक करतो ना आपलं मोठं करीतो सोंबळ्या. 200 एकर जमिनी कमील्या तरी मेल्यावर पोट्टा आम्हाला विचारतं आमच्या बाबाचे पित्र कोण्या दिवशी घालू. मेलं जमीन 5 एकर मारुतीला ती मीच घालतो त्या बापाचे पित्र. तो हा बाप कोण दिवशी फुकला तुलाच पता नाही ना. त्यानं अशीच संपत्ती कमीली, कधी कोणाकडे पाहिलं नाही, काही नाही. महाराज का नाव जिवंत? आचरणाची चौकट आहे, ताकद या लोकांची. महाराज आज पण आपण संसारात पदार्पण करत असताना लग्न लागल्याच्या नंतर ज्याच्या दर्शनाला जातात त्याचं नाव आहे मारुतीराय, ग्रामदैवत. का पाया पडावं लागतंय प्रकाशराव? का 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 डॉक्टर पाया पडावं लागतंय? कारण पंढरीतल्या मालकाचा मोरड्याला संसार ज्याला नीट करता येतो त्याला मारुती म्हणतात, त्याला हनुमान म्हणतात, त्याला अंजनीनंदन म्हणतात, त्याला केसरीनंदन म्हणतात, त्याला वायुनंदन म्हणतात, त्याला बजरंगबली म्हणतात. महाराज पंढरपुरातल्या मालकिनीला सीताई साहेबाला एके दिवशी अशी इच्छा झाली आपण मारुतीचं लग्न करावं. मारुतीनं नकार दिला मारुतीरायनं.
तर भांडण हे प्रभू रामचंद्राकडे गेलं आणि प्रभू रामचंद्राने विचारलं, हनुमंता अरे सीतेची इच्छा आहे तू लग्न करावं. नको म्हणे प्रभू, मला लग्न करण्याची इच्छा नाही. तू आम्हाला काय समजतो? मारुतीराय म्हणले, प्रभू तुम्ही मला काय समजता? तर मारुतीला वाटलं हे मला वानर समजित असतील. तर प्रभू रामचंद्र म्हणले, आम्ही तुला मुलगा समजितो, मुलगा समजितो, मुलगा. टसटस डोळ्याला पाणी आलं. मालक मला तुम्ही मुलगा समजिता? हो. सीताई साहेबांना सांगितलं, हनुमंता मी तुला पुत्र समजिते, मुलगा समजिते, तू आम्हाला काय समजितो? मारुतीरायानं सांगितलं, जगाची आई आणि जगाचा बाप जर मला मुलगा समजित असेल तर मी तुम्हाला मायबाप समजितोय, मायबाप समजितोय. अरे मुलाचं चांगलं व्हावा याच्याकरता लग्न व्हावा, संसार थाटावा, लेकरू बाळ व्हावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही आई या नात्यानं, बाप या नात्यानं. तुझी काय इच्छा आहे? तुझा अंतकरणात दर्जा किती आमचा? छाती फाडीनं आत दाखिलं. मायबाप समजितो म्हणून मधात बशिलेत, मधात बशिलेत. मालक मालक कसे? देव चतुर, देव चतुर. तरी पंढरपुरातल्या मालकांना प्रभू रामचंद्र म्हणजे पंढरीतले मालक आहेत. आणि प्रभू रामचंद्रानं मारुतीरायाला सांगितलं, हनुमंता तुला लग्नाविषयी काय काय एवढं? नाही म्हणले, मी काम जन्माला याच्या अगोदरच बांधून टाकला. हो, जन्माला यायच्या आईच्या पोटातच, गर्भातच कासोटा बांधून टाकला. हो, इंद्रिय बांधून टाकली. आता काम शिल्लक नाही. अरे म्हणले काय एवढं काय तुला दुःख वाटत होतं? काय नाही म्हणले, प्रभू तुम्ही काम व्यतीत करत असताना तुम्हाला सुख किती प्राप्त झाले? मान खाली घातली. मारुतीराय म्हणले, मी प्रपंच केला नाही पण तुमचा पाहिला ना. किती वाटा तुम्हाला फेडावं लागल्यात, किती वाटा झाडावं लागल्यात, तुमच्या वाटा किती बंद झाल्यात, किती उघड्यात, काय काय परेशान्या झाल्या. कशाला? महाराज जगाच्या बापाने विनंती करूनही काम नाही स्वीकारला म्हणून त्याचं मंदिर नाही असं गावच नाही. उलट मालकाचे मंदिरं नाहीत असे गाव सापडतील. मालक दोन आहेत. काशीतल्या मालकाचं मंदिर नाही असे खूप गाव सापडतील. पंढरीतल्या मालकाचे मंदिरं नाहीत असे खूप गाव सापडतील. प्रत्येक गावात महादेवाचं मंदिर आहे का? नाही. प्रत्येक गावात पांडुरंगाचं मंदिर आहे का? नाही. पण असं गाव कोणतं नाही जिथं मारुतीचं मंदिर नाही? महाराष्ट्रातले 4-5 गाव सोडून दिले तर तिथं काही कारण आहेत त्याच्याकरता बांधित नाहीत. असतील काय? आपल्याला काय तिथला इतिहास माहीत नाही. आणि जे माहीत नाही कशाला उगच जगावाला जायचं नाही, त्याचा रस्ता कशाला विचारायचा? किती किलोमीटर आहे? मग रस्त्याला खड्डे किती आहेत? ब्रेकर किती असतील? टोल नाका आहेच का? आमच्या गाडीला लागलच का? मग पुढच्याने विचारलं जायचं का? नाही. मग काहून विचार करायला तू? हे की नाही? आपल्याला काय त्या 5-4 गावामध्ये नाहीत मंदिर. मी बऱ्यापैकी कीर्तनाला गेलो तिथं नसतील. पण असं एखादं गाव वस्ती जरी असली तरी मारुतीरायाचं मंदिर. मंगल कार्यालयवाल्यानं पण मारुती तिथंच मांडली. हो, लय लांब नाचायला चालले ना. आणि आता इनी पण नाचायला लागल्यानं. मी पाहिल्यानं मोठ्या मोठ्या लग्न आहे ना, ज्याच्या इथं लय पैसे झाले ना त्याच्या घरच्या इनी पण नाचायल्या. राम 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 राम. काय म्हणत असेल वरून स्वर्गातले भगवान, कैलासातले भगवान, कैलासाधिपती काय म्हणत असतील? वा वा वा, काय या पवित्र देशातलं आचरण चालू आहे. वा, बाईनं पदन्यास करणं, पुरुषानं पाहणं पाप सांगितलं. पाप हो, त्या स्त्रीसाठी पाप आणि त्या पुरुषासाठी पाप. बाईने पदन्यास करायचा नाही. आपल्या संस्कृतीत ते मान्य नाही, मान्य नाही आपल्या संस्कृतीत. चला, एक जण बाई म्हणली, मग आम्ही आनंद का लुटा? चांगला कीर्तनात सांगतो आम्ही नाचू नये. म्हणलं बाई मी तुला नाही सांगितलं, मी कुलवान बायकांना सांगितलं. ते ऐकत त्यांना मग. आणि जे ऐकत नाही ते मी कशाला सांगू? मी का नाव थोडंच घेतलं आमकीनं नाचू नये म्हणून? असं नाही म्हणलं बाई मी. ती म्हणली मी भागवतात नाचले. आता परवाला मागच्या 19 दिवसापूर्वी आम्ही एका भागवत कथेला गेलो. फकरू महाराज होते तिथं आणि भागवतकार माय मित्र होते. आणि त्यानं उभ्या केल्या महिला आणि त्यानं एक अभंग नाही म्हणला, त्यानं एक जोडलेलं गीतच म्हणलं. मलाच मळमळ होऊ लागलं तिथं. म्हणलं आपल्यावर वरात गुतती बापा. आणि त्यानं म्हणले आता धरा. आणि सगळ्या महिला पदन्यास करू लागल्या. नाचणं म्हणणं सुद्धा पाप आहे. पदन्यास करू लागल्या.
पंढरनाथ बुवा गावातला एक जुनाट माणूस उचला 200 एकरवाला, गळ्यात तुळशीची माळ, हातवरी केल्यावर थांबले. महाराज 2 दिवसापासून पाहलो आमच्या गावातल्या बाया तुमच्या भागवतात नाचायला लागल्यात, पण त्याला काय बरोबर नाचता येत नाही. तुमची बायको ट्युशनला बोलवा. माझी वाणी गळून जाईल सकाळच्या, मी जर खोटं बोलत असेल तर. गळ्याची शपथ घेऊन सांगतो. महाराज पंक्चरच झाला, पंक्चर झाला. तुमच्या मंडळीला चांगल्या प्रतीचं नाचता येत असेल त्यांना ट्युशन द्यायला आमच्या बायकाकडे आणा, म्हणजे त्या बऱ्यापैकी नाचतील. महाराज त्याला मी म्हणलो तर समुद्रात उडी हाणाव पाडव्या, इतकी बोलायची वेळ येऊ दिली पानछटा तो. ते म्हणला बरोबर बोलतच असते. इतक्या रगिलाला काय आता त्याला गारगुंडी कवरं क शिजवा, त्याचा भातच होत नाही ना. अशा काही गारगुंडी असतात ना कुचर हरभरे. काय जपणं फार, काळ फार बिकट आला. महाराज काळ वाम मार्गाला जरी जात असेल पण या काळात चांगल्याची पण संख्या तितकीच आहे. म्हणून ईश्वर स्थिर आहे, म्हणून ईश्वर स्थिर आहे. चांगल्या लोकांची सुद्धा संख्या तितकीच आहे. पण काय होतं माहिती आहे का, तांदळात 5 किलो तांदळात 5-6 कडे पण जास्त दिसत आहेत. काऊन ते रंगच यागळा असतो त्याचा. खड्याचा रंग कसा असतो वेगळाच, म्हणून चमचम चमकत येत ना. म्हणून आपल्याला वाटते लोक खराब जास्त आहेत. खराब जास्त नाहीत, संख्या चांगल्याची जास्त आहे. खराब मोजके येत पण चमकत येत, खराब चमकत येत म्हणून जास्त दिसते. अजूनही इथल्या मावल्यांना प्रश्न करतो, बोलू नका, फक्त मनातली मनात ठेवा. सोनं जास्त चमकत का बेंटेक्स? काय जास्त चमकत? बेंटेक्स. आणि चोट्टे लय हुशार, जे चमकत आहे ते चोट्टे नेतच नाही. हो हो हुशार असते, नाही असे चमकत असते ते खराब नालायक, त्याच्यामुळे जास्त वाटते. वाईटाची संख्या फार कमी आहे सज्जनांनो, चांगल्यांची संख्या जास्त आहे. ज्या दिवशी वाईटाची संख्या जास्त होईल आणि चांगल्यांची संख्या कमी होईल त्या दिवशी प्रलय होईल. मग जलप्रलय होईल, वायुप्रलय होईल, भूप्रलय होईल. भूप्रलय म्हणजे भूकंप होईल, वायुप्रलय म्हणजे सुसाट वारा सुटल, झाड शिल्लक राहणार नाही, घर शिल्लक राहणार नाही, आणि अग्निप्रलय होईल, अख्खं जळून जाईल. त्याला सगळं करता येतो, काय करता येत नाही त्याला, काही म्हणाल ते करता येते. चला वैभवशाली तुकोबराच्या या आध्यात्मिक क्षेत्रातून खाली आणण्याकरता एक सुंदर देवांगणी सारखी स्त्री पाठवली. काम जिंकला की नरपदवी, एवढाच पुरावा सांगतो. मला कानात सांगितलं 7-8 मिनिटं वाढवा. बघ इतकी सुंदर स्त्री, इतकी सुंदर स्त्री. तुकोबाराय रस्त्याने चाललेले आहेत. तुकोबाराय रस्त्यानं चलत असताना शांत चालत नव्हते. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी असं चिंतन करीत तुकोबाराय चालले. आणि तुकोबारायाच्या काही अंतरावर इथे तुकोबाराय असतील आणि समोर जे गेट आहे ती कमान आहे आपल्या मंडपाची. त्या कमानीपाशी एका झाडाच्या आडंगी ती स्त्री आहे. अंगातली चोळी काढून टाकलेली आहे, अंगातली चोळी काढून टाकलेली आणि फक्त अंगावर ते पांघरता पदर तेवढा घेतलेला आहे. आणि तुकोबाराय रामकृष्ण नामाचा जयघोष करीत 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 अर्ध्या मंडपाचा भाग ओलांडला आणि 170-75 फुटाचा अंतर शिल्लक आहे. आणि तेवढं अंतर शिल्लक आहे. तुकोबाराय अगदी असे टप्प्यात आले, तेवढ्या अवकाशात रस्त्याच्या झाडाच्या आडंगी सरळ रस्त्यात आली आणि तुकोबारायकडे ती पाहत होती. पदर खाली पडलेला आहे. तुकोबारायने असे डोळे झाकले, मान खाली केली आणि काय वाक्य वापरलं? जायव तू माते न करी सायाच, जायव तू माते न करी सायाच, आम्ही विष्णुदास तैसे होये, आम्ही विष्णुदास तैसे नोये. जायव तू माते न
सुंदर होती सांगू. ज्या झाडाखाली ती उभी होती त्या झाडाच्या फांद्या प्रसन्नतेच्या लहरी देत होत्या. अगा तनुगंधेषु जायो येथे पुष्पा माल्यादी जायताम. इतकी तनूची सुगंध तनू होती ती. ते शरीर इतकं सुगंधी होतं की तिच्या त्या शरीरावरच्या त्या सौंदर्यानं त्या तेजानं झाडाला कळ्या लागल्या होत्या. इतकी सुंदर स्त्री. पण तिच्याकडं पाहिल्याबरोबर मान खाली घातली आणि एक हाताचं बोट वरी केलं. जाईओ तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. वैकुंठवाशी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, तुकोबारायांनी बोट वरी केलं. उद्याच्या द्वादशीला स्वर्गीय नामधारक नथुराम बाबा केहाळकरांची उद्याची पुण्यतिथी आहे. आठवलं स्मरणात म्हणून. बाबा म्हणायचे, तुकोबारायांनी वरी बोट केलं, हे बाई आम्ही विष्णुदास, आम्ही वारकरी तसे नाहीत. कारण तेव्हा वारकरी चुकीचं काम करीतच नव्हते. खाली कोणी वारकरी वाईटच नव्हता. आता जर तुकोबारायावर तसा प्रसंग आला तर तुकोबारायाला पण कळालं नसतो कोणाकोणाकडे बोट करू. ए बाई मी तसा नाही, ए बाई मी असा नाही. त्यावेळेला वाईट नव्हते ना लोक. वरीच नालायक लोक होते. वरी वरी 6 लोक नालायक होते. फार विचित्र होते वरी लोक. म्हणून वरी बोट केलं. बाई फार हुशार आहे. मला 2 पुरावे द्यायचे ज्यानं काम जिंकला आणि क्रोध जिंकला. तो नराच्या यादीत आहे. महाराज बाई एवढी हुशार होती, एवढी हुशार होती बाई. अहो एवढ्या जंगलामध्ये तिथं वाघिणी शिविनी जणल्यात. एवढी सौंदर्याची खान एकटी तुकोबारायाला भ्रमिष्ट करण्यासाठी पोचली. त्या अर्थी ती सामान्य बाई असेल. तिच्या काय गोळ्या संपलेल्या होत्या का? अत्यंत चतुर होती. तिनं विचार केला आणि तोंडातून एक वाक्पुष्प टाकलं. म्हणे, महाराज तुम्ही मला माय म्हणलात. आणि डोळे झाकले. मग माईकडं पाहताना पोरग डोळे झाकतं का? पहा बाई किती शहाणी. महाराज तुम्ही विष्णुदास असे नाहीत, मला माहित आहे. पण तुम्ही मला माय म्हणलात. मला तुम्ही खरोखर माय म्हणलात हेही मला कळतंय. पण माईकडं पाहत असताना पोरग डोळे झाकतं का? ते तुकोबाराय होते. तुकोबाराय होते. तुम्ही मला माय म्हणलात, डोळे झाकणं उचित नाही. तुम्ही जर मला बहीण म्हणला असाल तर भावानं बहिणीकडे पाहताना डोळे काऊन झाकाव. तुम्ही मला मुलगी म्हणला असाल तर बापानं पोरीकडे पाहताना डोळे का झाकाव. या तिन्ही उपमा जर मला तुम्ही दिल्या असत्याल तर डोळे झाकणे हे उचित नाही. कशा करता? ते तुकोबाराय होते. तुकोबारायांनी डोळे न उघडता दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवले आणि त्या स्त्रीला पुन्हा एक शब्द वापरला, माझी माय. ऐक डोळे झाकण्याचं कारण. या पवित्र संस्कृतीमध्ये पंढरीतल्या मालकाला जर आळवायचा असेल, काशीतल्या मालकाला जर आळवायचा असेल तर डोळे झाकून आळवावं लागतं. साधना कशी करावी लागती? डोळे झाकून एकाग्र मनानं. माझी माय, मी डोळे झाकून पंढरीतल्या मालकाला, मी डोळे झाकून काशीतल्या मालकाला मी विनंती केली, हे देवादिदेव भगवान शिवशंकरा, हे पंढरी परेशा, मला पुढचा जन्म माणसाचा द्या, पण या सुंदर माईच्या पोटी द्या. मला पुढचा जन्म माणसाचा द्या, पण या सुंदर माईच्या पोटी द्या. महाराज जीवन भ्रष्ट करायला आलेली स्त्री ठास ठास रडत होती. ठास ठास रडत होती. वाहत्या पाण्याला स्नान केलं आणि ओल्या कपड्याने तुकोबारायाच्या समोर नतमस्तक झाली. मला माफ करा, मला माफ करा. अख्खं जीवन ज्या ज्या झाडांनी तुकोबारायाचं भजन ऐकलं त्या त्या झाडांच्या सानिध्यात रामकृष्ण नामाचा जप करीत करीत कालांतरानं तिनं आपल्या देहयात्रा संपवली, शरीर यात्रा संपवली. काय ताकद आहे महाराज. काम जिंकला, काम जिंकला, काम. दुसरा प्रकार एक आहे का, क्रोध सुद्धा जिंकला. मंबाजीच्या शेतामध्ये तुकोबारायाची मसड गेली. तिने पिळे घेतले दाव तोडलं. मसडायला पिळे घ्यायचा लय नाद असतो. गाई नाहीत पिळे घेत.
शेपुडीमध्ये गाईमध्ये मसडामध्ये लय मोठा फरक असतो. कोण्या झाडाचा शेंडाच आणि ती तुळशीचा पण तिला शिळी म्हणतात. कुठलं पांधाड खाती तिला मसड म्हणतात. आणि वासमारे गवत खात नाही तिला गाय म्हणतात. तिला गाय म्हणतात. मी दुधाची ताकद सांगतो. वासमारे गवत खात नाही म्हणून गाय म्हणतात. कुठलं पांधाड खाती म्हणून मसड म्हणतात. आणि शेंडेच खाती म्हणून शेपुडी म्हणतात. शेळीचे चरणे. फरक आहे बरं का तिन्ही मधला फार फरक आहे. दुसरी गोष्ट सांगतो. गाय नदीवर जर पाणी प्यायला गेली तर फक्त पाणी पिईन आणि वापस येईन. मसड जर नदीवर पाणी प्यायला गेली तर पाणी पेती कार्यक्रम 3 करती संगच. पाणी पेती शेणन गोमूत्र. म्हशीच्याला गोमूत्र म्हणत नसते. म्हणू का खरा शब्द मूत्र. गौ शब्द काढून टाका. मूत्र आणि शेण टाकून पाणी खराब करते ती मसड. हो. नुसतं पाणी पिऊन बाजूला येते ती गाय. हो. आणि जिनं पाणी प्याल्याच्या नंतर पुन्हा तिथं बैल पाणी पित नाही ती शेपुडी. हो. फार विचित्र काम आहे. हो. म्हणून शेळी कोण्याही झाडाचा शेंडा खाती म्हणून तिचं दूध औषधी युक्त आहे पण पवित्र नाही. हा. गाय वासमारे गवत खात नाही म्हणून पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पवित्र आणि गोड. गोड बी आहे आणि पवित्र पण आहे. इतका मोठा फरक असतो. काही मसडा लय पिळे घेतात. बापा बापा पिळे घेऊ 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 लय मसडाय आगावपणा केला. कोणाच्या जीवनात मसड येऊ नये रे बापा. कोणाला मी म्हशी म्हणायला लागलो तुम्ही अंगाव काऊन घ्या लागले. कोणाच्या जीवनात गाईच यावा म्हशी येऊच नाही. मयच झालं का? झालं ना. चांगली गोष्ट. कळन 2-4 वर्षाला मला. म्हणजे माणसाच्या चेहऱ्यावरच कळतं. वरखांडे हल्ले की कळायचं गाईचा सद्गुण जरा कमी. हो लगेच कळत ना. खाती के गालन नाती के बाल. कोणाच्या जीवनात गायच भेटाव बाबा. गायच भेटाव. म्हशीनं पिळे घेतले. दावं तोडलं. लय पिळे घेणार. हळदीचं पातळ सुटल्याबरोबर 2 दार. 2च तोंडन खिचडीन बोंड. काय पिळे घेतात काय काय बापा. गाण्यात ऐकिलं नवरा माझ्या मुठीत. काय पिळे. बऱ्याच बागलात मानल्या नाही. हो लय पिळे घेणार काय काय म्हशी बापा. अवघड काम आहे. चला असू द्या जाऊ द्या. मसड मंबाजी बुवाच्या शेतात गेली. म्हशीनं झाडं कुरतडले. हिशोबात खात नाही तो मसडा. खाणं कमी नाचलंय मोठं. तुम्ही डुकरं जर ऊसात गेले तर 4-2च ऊस खातील पण करांडून लय मोठी टाकीत. हे डुकरं असते डुकरं. तशात म्हशी जास्त 2-3 झाडं खात्यानं अशा पळत्यात. म्हशीच्याला पळणं मत नाहीत बोंगाळणं म्हणते. शेतकरी आहे मी. शेतकरी आहे मी. ओरिजिनल शेतकरी. असा बांधावरला नाही. अशा गप्पा नाही. काय आमच्याकडं कांदे झाले म्हणलं शेती गुंठा नाही पत्राव लावले होते का. अशा गप्पा करणार. ओरिजिनल शेतकरी. मला आवड आहे शेतीची म्हणून तर इतका निर्भीडपणे बोलतो. बंद तर बंद. एक जण म्हणला कडक बोलल्यावर कीर्तन बंद. तूच कर. हे भाग तू ह्याच वटीत टाकला. मी निघालो घरी. तुला 30 गाव पट्ट्याला 36 गाव पाईप द्यालाय पंढरपुरातल्या मालकान. तू ह्या नाही बनिली धोतणी. शेतकरी. मंबाजीबाच्या गड्यानं निरोप दिला. आपली बाग तुकोबरायच्या म्हशीनं कुरतडली. बोलून घ्या. बोलून घेतलं. मोठे आहेत मंबाजी. मंबाजीनं खंटाच्या काठीनं मारलं. पाठ सडकडून काढली. क्रोध जिंकलाय. कामाचं अगोदर उदाहरण दिलं. क्रोध पहा कसं आहे. ज्यांचा अभंग घेतला का त्या माझ्या पैठणच्या मालकाने क्रोध जिंकला. 108 वेळा शकील नावाचा मुसलमान अंगावर तोकला होता. 108 वेळा. तर प्रकाशराव पानं जास्त खाल्ल्यावर जीभ सोलत असती. बरोबर आहे ना डॉक्टर? बरोबर आहे ना? आतल्या तोंडाचे थोडेसे सालटे जात असतात आणि थोडंसं जरी तेज खाल्लं तर आग होती. दाह होती. तर 1000 पानं कुटल्याला तोबरा खाल्ला त्याने ते आणि
थुकलं खायचं, चावायचं, चगळायचं आणि तुकायचं 108 वेळा. 1000-2000 पानं खाल्ले. किती तोंड पोळाला असेल. आवाज दिला, श्रीखंड्या, जी मालक जी, इकडे बा, काय काम आहे. ह्यांना म्हणावं तूप द्या. श्रीखंड्या आतमध्ये गेले. गिरिजा काकींना आवाज दिला, आई साहेब, मालकांनी तूप द्यायला सांगितलं. तर ती काय तुमच्या आमच्या महाराजाची बायको थोड्याच होत्या, त्या गिरिजा काकी होत्या. 5 किलोची कळशीच भरून दिली. आणि ती 5 किलो गावरान तुपाची कळशी नाथांच्या पुढे टेकली आणि सांगितलं, श्रीखंड्या, गावबाला सोबत घ्या, गावबा काकांना सोबत घ्या आणि शकील नावाच्या तांबुळ्याला तुपाची कळशी नेऊन द्या. इतके पानं खाल्लेस, तोंड सोललंय, सकाळी बुटकं भर तूप पेत जाय आणि संध्याकाळी बुटकं भर तूप पेत जाय. प्रसाद देऊन मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. काय महाराज, क्रोध जिंकलाय लोकांनी. वेळ संपलाय आपला पंढरीनाथ महाराज. आळंदीतल्या मालकांच्या वाढलेल्या अन्नाच्या झोळीत शेण टाकलं. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी, तुम्ही तरुणी विश्व तारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताई साहेब आल्यानं सांगितलं, ज्ञानदादा. काय मुक्ता? ज्ञानदादा, वाढलेल्या अन्नात ज्यानं शेण टाकलं ती माणसं अज्ञानी असतात. ज्ञानी माणूस भाकरीत शेण टाकील का? ज्ञानी माणूस पोळीवर शेण टाकील का? ज्ञानी माणूस भातात शेण टाकील का? ज्ञानी माणूस भाजीत शेण टाकील का? ज्ञानी माणूस बासुंदीत दुधात शेण टाकील का? नाही. मग पदार्थामध्ये शेण टाकतात ते अज्ञानी आहेत. आणि अज्ञानाला मार्गाला लावण्यासाठी आपला अवतारे ताटी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणून आज समाधीवर तुम्ही आम्ही शेण टाकणारे माणसं तूप टाकतो. ताकद आहे महाराज. क्रोध जिंकलाय लोकांनी. नाहीतर ज्ञानोबारायनं पाठीवर मांडे भाजावा, भिंत चालवावी, एवढी शक्ती ज्यांच्याकडे आहे, त्यांनी जर शेण टाकणाऱ्याकडे पाहिलं असतं गजू, तर ते जळून खाक झाला असता, कोळशासारखा, कापरासारखा मनोरबा जळून गेला असता. पण क्रोध जिंकला. हो, क्रोध जिंकलाय लोकांनी. म्हणून ही माणसं हा चंद्र सूर्य म्हणून तोपर्यंत यांच्या नामाचा जय जयकार केला जातो. आपली पाप संपतात त्यांच्या नावानं. एवढी मोठी शक्ती त्यांच्या नावानं. चला, काठीनं मारलं. दिवस उन्हाळ्याची होती. फुटून निघली पाठ. इंद्रायणीच्या पात्रात तुकोबराय गेले. अंगातली निमस्ती काढली. गरम तापलेली वाळू होती, त्या वाळूवर पाठ टाकून दिली. तुकोबारायला पाठीत मारल्याच्या नंतर पाठीचा कणारा जावा म्हणून तापलेल्या वाळून पाठ शेकत होते. इंद्रायणी रडत होती. टासटास इंद्रायणी रडत होती. काय महात्मा आहे, काय मोठा योगी आहे, काय मोठा तपस्वी आहे, काय व्याप्ती आहे. घरी आले. तुळशी वृंदावनाच्या जवळ बसले. रोजची दिशा बदलली. बाईसाहेबाला कळालं आज मालकानं दिशा बदलली. थोडेसे पाठीचे वळ फुटले होते आणि कुठं मोठं पाठीतून रक्ताचे थेंब बनेला लागले होते. निमस्ती म्हणायचे त्याला. आपल्या पत्नीला दिसू नये याच्याकरता पाठ वृंदावनाला केली. मालक काय झालं पाठीला? पाय घसरला आणि पडलो. महाराज जर तुकोबाराय म्हणले असते मंबाजीनं मला मारले तर 1425 गडी जिच्या बापाकडे
एवढ्या श्रीमंताची मुलगी तुकोबारायची पत्नी होती. वाडा ठुला असता का त्याचा, फुकून द्याला असता वाडा, फुकून. सामान्य बाई आहे ती. बाप श्रीमंत होता इतक्यावर नाही बघायचं प्रकाशराव, इतक्यावर नाही बघायचं. बाईचा अधिकार किती मोठा. तुकोबारायच्या भाकरी घेऊन ज्या वेळेला जिजाबाई जायच्या डोंगरावर, कधी कधी एका डोंगरावर जाऊन वापस यायच्या, दुसऱ्या डोंगरावर जायच्या वापस यायच्या, मग तिसऱ्या डोंगरावर तुकोबाराय सापडायचे. एके दिवशी डोळ्यातून पाणी आलं, देवा दिवस माळवता मालक सापडले रे, किती उपाशी, किती उपास त्यांना, त्यांचं पोट किती उपाशी राहावं लागलं. तर महाराज एका सामान्य माणसाच्या रूपात साक्षात्कार झाला आणि जिजाबाईला तो साक्षात्कार आहे. आता तुकोबाराय कोण्या डोंगरावर गेले कोणाला विचारायचं